आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। शहर में कचरे की समस्या को लेकर विधानसभा में विधायक जितेंद्र आव्हाड ने मांगा जवाब। ठाणे जिले में प्रदूषण बढ़ता जा रहा है। इससे शहर में कचरे की बहुत बड़ी समस्या पैदा हो रही है। यह सरकार इस भयानक समस्या की ओर ध्यान देने और इसके लिए उपाय करने में बुरी तरह विफल रही है। पिछले कई सालों से प्रदूषण बोर्ड ठाणे महानगरपालिका को नोटिस जारी कर रहा है। कचरे के निपटान की सुविधा कहाँ है? शहर का अपना डंपिंग ग्राउंड कहाँ है? लेकिन 45 साल पुरानी यह महानगरपालिका आज भी इस सवाल का जवाब नहीं दे पा रही है। यह शर्म की बात है कि इतने बड़े शहर में खुद महानगरपालिका के पास डंपिंग ग्राउंड नहीं है। इसके साथ ही महानगरपालिका की यह उदासीनता नागरिकों की जान से भी खिलवाड़ कर रही है। नागरिक छाती रोग, फेफड़े के रोग और छोटे बच्चे सांस संबंधी बीमारियों से पीड़ित हो रहे हैं। ठाणे शहर के इन गंभीर सवालों का जवाब आज विधानसभा में राज्य सरकार से मांगा गया। ठाणे जिल्ह्यात प्रदूषण वाढतंय, याच्यासाठी कोणी तंत्रज्ञान शास्त्रज्ञ याची काही गरज नाही। ठाणे शहराच्या बाबतीत आपल्याला बोलतोय, ठाणे शहराला खाडीने वेढलेलं आहे। खाडी एका गटार एका नाला आहे हे दादा ओळखत आहे। एक काळ होता की या खाडीतनं मासे मारायचे लोक। आता मासे तर सोडून द्या, ते छोटे छोटे मासे येतात ना गटारात, आम्ही लहानपणी पकडायचो, ते मासे पण मारतात त्याच्यात। इतकी वाईट अवस्था आहे। मला एक स्पेसिफिक प्रश्न आहे। गेले अनेक वर्ष प्रदूषण महामंडळ ठाणे महानगरपालिकेला नोटीस देतं की कचरा टाकण्याची सोय कुठे आहे आणि डंपिंग कधी करणार, डंपिंग ग्राउंड कुठे आहे। 45 वर्ष झाली महानगरपालिका स्थापन होऊन ठाणे महानगरपालिकेला स्वतःचं डंपिंग ग्राउंड नाही। दररोज कचऱ्याचा डोंगर उभा राहतो, तो डोंगरातला कचरा घ्यायचा, कोणाच्या तरी शेतात टाकायचा, कुठेतरी खाडी किनारीला न्यायचा, तिथे तो टाकायचा, तो सुकला की त्याला आग लावायची। ठाण्यात दर आठवड्याला एकदा बोंबाबोंब असते। मला एक गोष्ट सांगावं, प्रदूषण महामंडळाने एवढं सांगून सुद्धा तुमच्या कारवरती कारवाई करू असं सांगून देखील ठाणे महानगरपालिका काही करणारच नसेल तर आपलं याच्यावर उत्तर काय? ठाणे महानगरपालिकेच्या अनास्थेमुळे लोकांनी काय प्रदूषणाने मरायचं? छातीचे रोग होत आहेत, लंग्सचे रोग होत आहेत, श्वासोश्वासाला त्रास होतोय, सगळं होतंय। सकाळचा धूर सगळ्यांच्या घरात जातोय। प्रश्न घ्या, आपल्या पुढे जायचं। 27 झाले। ह्याच्यावरती आपलं काय, म्हणजे आपण काही कारवाई करणार आहात की साठे लोट्याचं सरकार म्हणून ते काय म्हणतात, तुमचं कोएलिशनचं सरकार आहे ना, त्याच्यामुळे सांभाळण्यासाठी लोकांचा जीव गेला तरी चालेल अशी काही पद्धती आहे की आपण खरंच ह्याच्यावर कारवाई करणार आहात? प्रदूषणावरती प्रश्न आहे म्हणून आपल्याला गांभीर्याने विचारतो।